जे म्हणेल ते आपल्या घरात होणार नाहीये. तिची मनमर्जी तर खपवू घेणारच नाहीये. वंस अहो ही वेळ नाहीये जबाब विचारायची. विराजाच्या अशा अवस्थेत तरी आपण वाद घालायला नको. वाद मी नाही घालत आहे बाई. उलट जिच्यामुळे वाद होतोय ना त्या राधाला तिची जागा दाखवते. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांग. मी जाते. नाहीतर मग मी दादाला फोन करते. वंस राधाबाळ तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. हा त्यांच्या बोलण्याचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नकोस. कारण या क्षणी तुझा संपूर्ण लक्ष विराजसवर असणं गरजेचं आहे. राधा त्याला आणि या घराला तुझी गरज आहे हे मी स्वतः तुला सांगते. तेही अत्यंत ठामपणे आणि विश्वासाने. विराजसला बरं करायचंय तुला हे कायम लक्षात ठेव राधा. प्लीज करशील ना का माझ्या विराजसला बरं. संजय संजय कुठे उलटलेत कुठे सगळे. अरे काय ऐकू येते का नाही कोणाला. ऐकू येते का नाही संजय. काय कान फुटलेत का तुमचे. ऐकू येत नाही हाका मारतोय. नाही ते विराजसला घरी घेऊन आले. हो अरे हा शहाणपणा केला कोणी. साहेब मी आणलंय त्याला. त्याच्या भल्याचाच विचार करून इथे घेऊन आले मी. तू मूर्ख आहेस का ग. हा विराजसला हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं असताना तू त्याला इथे घेऊन आलीस. अक्कल घाण टाकलीस का. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू असताना नको तो शहाणपणा करायला तुला सांगितलं कोणी. साहेब तसं नाही पण एक शब्द बोलू नकोस नाही तर कमाल फोडून टाकीन आता. मुळात माझ्या मुलाच्या